हरिओम. लाओत्सेचा ताओबोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. वैश्विक तेज. लाओत्से ओवीच्या शेवटी सांगतो की जो स्थिर आणि प्रशांत असतो तो विश्वाचा मार्गदर्शक होतो. जो गती आणि अगती याची नित्य नियमित उपासना करतो तो साक्षात्कारित योगी होतो. त्याची त्या स्थिर प्रशांत शून्यातून पूर्णत्वाला समाधी साध्य होते. त्या योगे योग्याच्या अंगी एक वैश्विक तेज प्रगट होते. ही योग्याची आध्यात्मिक प्रगती असते. साधकांना याचा उपयोग आपोआप होतो. त्यांना याची प्रचिती येते आणि योग्याच्या सहवासात त्याच्या मार्गदर्शनाखाली त्यांची ही आध्यात्मिक यात्रा सुरू होते. ते ही गती आणि अगती या योगे प्रगती करू लागतात. योग्याच्या अंगी अशी काही विभूती सिद्धी प्राप्त होते की तो सर्व काही करत असूनही संन्यासी असल्यासारखा सर्वापासून अलिप्त असतो. सर्वात असूनही कोठेही नाही असे त्याचे व्यक्तिमत्व आकर्षक असते. प्रत्येकाला तो त्याच्या सन्निध आहे अशी प्रचिती येते आणि तरीही योगी कोणाजवळही नसतो. चक्राच्या मध्यबिंदूपाशी कील असते. ती चक्राच्या केंद्राशी स्थिर असते आणि तिच्यामुळे चक्र फिरत असते. योग्याचे आकर्षण असे काही तयार होते की साधक त्याच्या सन्निध राहू इच्छितात. साधकांना योग्याचा सहवास हवासा वाटतो. योगी त्याच्या स्थानी स्थिर असतो तरीही साधक त्याच्या सभोवती आपोआप आकृष्ट होतात. योगी मौन असतो आणि साधक त्याला बोलते करतात. तो बसल्या जागी साधकांसाठी सतत नवनवीन ज्ञानाचा खजिना मोकळा करत असतो. तो सतत प्रवचने देत असतो आणि तरीही तो मौन असतो. तो सतत साधकांमध्ये असतो आणि तरीही तो साधकांपासून दूर असतो. योगी स्थिर असतो आणि साधक त्याला परिव्राजक करतात. त्याला अध्यात्मासाठी काही खास प्रयत्न करावे लागत नाहीत. ते एका बाजूला आपोआप होत राहते. त्या योगे साधक सदा तृप्त राहतात. असे म्हणतात की जेथे योगी आणि साधक यांचा संगम होतो तेथे योगेश्वर स्वतः हजर होऊन त्याचा पवित्र त्रिवेणी संगम होतो. योगी संसारी असूनही संसार करत नसतो. त्याचा संसार विस्तारलेला असतो. साधक त्याच्या संसाराचा एक भाग असतात. साधक वडिलकीच्या नात्याने योग्याशी सतत संधान ठेवून असतात. त्याचा संसार त्याच्याही नकळत एका बाजूला होत असतो. जे समोर उपलब्ध असते तेच त्याच्या गरजा पूर्ण करायला पर्याप्त असते. यामधूनच आनंदाचे झाड फोपावत असते आणि आसमंत आनंदाने डोलत असतो. योगी समाजात राहतो परंतु तो कधीही त्या समाजाचा एक घटक म्हणून अधोरेखित होत नाही. योगी प्रजेचाच एक भाग असतो आणि तरीही तो राजकारणाचा भाग होत नाही. त्या योगे तो प्रजेचाही एक भाग असूनही तसा असत नाही. राजकारणी त्याच्या भेटीला येतात आणि तरीही योगी या सर्वापासून अलिप्त राहतो. जो असे करत नाही तो लवकरच प्राप्त योग तेज आणि योग सिद्धी लयाला जाऊन शिक्का मारलेला नावाचा योगी उरतो. रेसिंग हॉर्सेस. When the world lives in accord with Tao, racing horses are turned back to hall, refuse carts. When the world lives not in accord with Tao, cavalry abounds in the countryside. There is no greater curse than the lack of contentment, no greater sin than desire for possession. Therefore, he who is contented with contentment shall be always content. घोडदौडीची शर्यत. जेव्हा ताओ तत्वज्ञानाप्रमाणे जगताचा कारभार चालतो तेव्हा घोडे फक्त कचऱ्याच्या गाड्या ओढायला वापरले जातात. परंतु जेव्हा ताओ तत्वज्ञानाप्रमाणे जगताचा कारभार चालत नाही तेव्हा गावोगावी घोडदळाची विपुल भरती केली जाते. समाधान नसणे यापेक्षा आणखी दुसरा महाशाप नाही. सत्ता पिपासूपणापेक्षा आणखी जास्त पाप कोणतेच असू शकत नाही. यास्तव जो संतोषाने समाधानी असतो तो सदा संतुष्ट असतो. ताओ तत्वज्ञान आणि विश्वशांती. या 78व्या ओवीत लाओत्से सांगतो की जेव्हा ताओ तत्वज्ञानाप्रमाणे जगताचा कारभार चालतो तेव्हा घोडे फक्त कचऱ्याच्या गाड्या ओढायला वापरले जातात.
परंतु जेव्हा ताओ तत्वज्ञानाप्रमाणे जगताचा कारभार चालत नाही, तेव्हा गावोगावी घोडदळाची विपुल भरती केली जाते. पूर्वी घोड्यांचा उपयोग प्रामुख्याने 2 प्रकारे केला जात होता. 1. घोडा हे वाहन होते. विशेष करून ते सैनिकांचे वाहन होते. लढाया घोड्यावर बसून केल्या जात होत्या. पायदळ, घोडदळ असेच शब्द वापरले जात होते. दुसरे, गाड्या ओढण्यासाठी, मग त्या माणसे वाहून नेणाऱ्या बग्ग्या असोत किंवा कचऱ्याच्या गाड्या असोत, त्यासाठी घोडा वापरला जात असे. लाओत्सेने येथे त्याचा उदाहरण म्हणून उपयोग केला आहे. लाओत्से सांगतो की जर जगतात ताओ तत्वज्ञान आचरणात आणले तर घोड्यांचा उपयोग लढाईसाठी करायची गरजच भासणार नाही. कारण सर्वत्र प्रशांतता असेल, सर्वजण आनंदात असतील. त्यामुळे घोडे फक्त कचऱ्याच्या गाड्या ओढण्यासाठीच वापरले जातील. ताओ तत्वज्ञान सांगते की आपल्याला नियती सहजाचरणाने जे काही देते तेच आपल्यासाठी आपले जीवन कैवल्यानंदी होण्यासाठी पर्याप्त असते. त्यापेक्षा जास्त मिळाले तर आपण कदाचित अल्पकाळ सुखात राहू, परंतु लवकरच ते सुख आपल्याला दुःख देऊ लागेल. तसेच आपल्याला नियती जे काही देते त्याचा जर आपण अव्हेर केला तर आपण सदा दुःखी राहू. प्रत्येकाचा जन्म त्याचे गतसंचिताप्रमाणे होत असतो. गतसंचित संपवण्यासाठी योग्य असा देह, योग्य असे कुटुंब, योग्य असा समाज नियती प्रत्येकाला देत असते. भौतिकदृष्ट्या एकाला वैभव तर दुसऱ्याला दारिद्र्य दिलेले असते. त्यामागे असे दोघेही आपापले गतसंचित उपभोगून मुक्त व्हावेत असाच नियतीचा हेतू असतो. हे वेळीच ओळखून प्रत्येकाने आपापल्या प्राप्त परिस्थितीप्रमाणे आपले जीवन आनंदाने जगून मुक्त व्हावे. परंतु दुर्दैवाने मानवाकडे जे आहे त्यापेक्षा त्याला काहीतरी निराळे हवे असते. जे आहे त्यात मानव आनंदात जगू शकत नाही, कारण त्याची कल्पनाशक्ती त्याला शांत जगू देत नाही. ती म्हणते जे आहे त्यापेक्षा अमुक जास्त चांगले असू शकते. यामुळे मानव सदा कामना आणि वासना याने ग्रासलेला असतो. त्याच्या झोळीत सर्व विश्व जरी घातले तरी तो कल्पना करील की आणखी एखादे विश्व असू शकेल, तेही मला मिळावे. गरीबाला श्रीमंत व्हायचे आहे, श्रीमंताला दर दिवशी काहीतरी नवीन हवे आहे. डॉक्टरला नट व्हायचे आहे, नटाला गायक व्हायचे आहे. असे हे प्रत्येक क्षेत्रात आहे. जो जे आहे त्यापेक्षा त्याला निराळी आवड आहे. हेच मानवाच्या दुःखाचे कारण आहे. या कल्पना विलासामुळे, वासनांमुळे प्रत्येकाला दुसऱ्याकडे जे आहे ते हवे आहे. ते शक्य होत नाही. यामुळे झगडे, भांडणे, कलह आणि युद्धे होतात. दुसऱ्याचे हिरावून घ्यायची वृत्ती होते. हरि ओम.